सरांचे दोन शब्द जर कुठेही जे माणूस आयन शिकण्यासाठी वापरत असेल तर आयन शिकणे आहे काहीतरी ते होते सिद्ध होते. आपण त्यांच्याच पकडून ऐकूया दोन शब्द. सर्वांना नमस्कार आणि गुड एमसी. सर्वजण तुम्ही इथे जे आलेला आहात आणि खूप चांगल्या कामासाठी तुम्ही इथे आलेला आहात, कारण का काळाची गरज आहे. आता इथून आपल्याला जैविक फार्मिंगकडे आणि त्याचबरोबर केमिकल मुक्त शेती आणि केमिकल मुक्त शरीर या अभियानांतर्गत काम करायचं आहे. कारण का सूर्याचं जे तापमान आहे 45 डिग्रीच्या वर जात आहे आणि कुठं ना कुठं आपल्या जमिनीला त्याचा घात होत आहे. आणि प्रत्येकजण पैसा कमवतो, कमवला मार्ग पण असतात, पण पैसा कमवता आपला देश सेवा पण करता आली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून 4 जणांना काम पण भेटलं पाहिजे. हेच ह्या माध्यमातून होतं. आणि प्रत्येकाकडे कसं आहे, आपल्याकडे एवढा पैसा नाही की आपण लोकांचा वेळ आणि टॅलेंट विकत घेऊ शकू. आपल्याकडे एवढा पैसा नाही की लोकांचा आपण वेळ आणि टॅलेंट विकत घेऊ शकू. पण आयएनसीच्या माध्यमातून आपण ह्याच्यामध्ये लोकांचा वेळ आणि पैसा घेऊन त्यांना पैसा मिळवून देऊ शकतो या सिस्टममध्ये. आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे कैलास सरांच्या प्रेमापोटी कालच आमच्याकडे शिबिर झालं होतं. सर आले होते. माझं नाव आहे कपिल सुरेशराव मोरे. तेलंगणा मधून मी चेअरमन स्टार आहे. मी हा बिझनेस चालू करताना 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस चालू केला होता मी. आणि सर्व मार्केट कॅल्क्युलेशन बघूनच हा बिझनेस चालू केला होता. कसं असतं, काय बिझनेस करताना आपण तात्पुरता विचार नाही केला पाहिजे, लॉंग लाईफ बिझनेस करायला पाहिजे. तर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण सांगलं तर रिलायन्स वाले जे जिओचे जे फाउंडर होते ते त्यांनी काय केलं होतं की मुकेश अंबानी 2017 मध्ये त्यांनी केबल टाकायला चालू केलं. 2007 मध्ये केबल टाकायला लोकांना ते माहिती नव्हतं त्या गोष्टी. पण आज त्यांनी काय केलं, 40 लाख लोक त्यांचे युजर आहेत जिओचे कस्टमर. त्यांनी लोकांना सवयी लावल्या की बाबा नेट वापरायचं. अगोदर आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला बीएसएनचा 1 GB डाटा येत होता 100 रुपयाला. ते आपण बंद करायचं चालू करायचं डाटा संपून जायचं. म्हणून त्यांनी काय केलं, लोकांची गरज ओळखली का लोकांना सोशल मीडियाची गरज आहे. त्या उद्देशाने त्यांनी काय केलं, 1 वर्ष लोकांना जिओचा सिम मोफत वाटला आणि लोकांना काय केलं, त्यांनी युजर बनवलं. आणि आज युजर बनवून त्यांनी कमीत कमी ह्या ऑफर 2 वर्ष 3 वर्ष कंटिन्यू ठेवल्या. आता त्यांनी काय केलं, लोकांना सवय लागली लोकांना. त्यांनी आता काय केलं, जिओचे जे ट्रॅफिक रेट वाढवले. म्हणजे आता सवय लागली आपल्याला. आज मला सांगा, आपण खिशामध्ये बाहेर जाताना पाकिट आपल्या म्हणजे खिशामध्ये पाकिट आहे का पाहत नाही, पण मोबाईल आहे की नाही आपण अगोदर पाहतो. मोबाईल म्हणजे एवढी त्यांनी आपली गरज करून दिली. म्हणजे असंच या बिझनेस मध्ये कसं आहे, आपल्याला चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं हे कळायला फार उशीर लागतं प्रत्येकाला. आणि हे काम आपलं चांगलं आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यात येत नाही. पण मला सांगा, आपल्या कामातून कितीतरी लोकांना आपण काय करतो, आज केमिकल मुक्त शेती हा वेळ चांगला राबवत आहे. ज्या लोकांना खरंच गरज आहे, एवढं शिक्षण घेऊन लोकांना नोकऱ्या नाही. आता तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं वातावरण चालू आहे नोकरीसाठी. हे असं आपण करू शकतो, फक्त त्याला काय गरज पाहिजे, आतून काम करायची आवड पाहिजे. खूप सुंदर बिझनेस आहे. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे करा आणि तुमचं स्किल वापरून करा आणि खूप मोठा बिझनेस आणि भविष्यामध्ये येणार. आज मला सांगा, 17 वर्ष झाले कंपनीला काम करते आणि एवढे पुढं खूप सुंदर आहे. आज आम्ही एवढं टिकून आहोत. 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. आता परमार सरांनी सांगितलं नांदेडमध्ये. आणि परमार सर एक स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे. म्हणजे तो माणूस कॅल्क्युलेशन मध्ये आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहे. पण त्या माणसाने जर नांदेडमध्ये त्यावेळेस जर 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून जर हा बिझनेस केला तर आपल्याला करायला काय हरकत आहे. आणि हा बिझनेस खूप सुंदर आहे. तुम्ही 50,000पासून करू शकता, 2 लाखापासून करू शकता. फक्त तुम्हाला जिद्द पाहिजे. कोणताही धंदा करताना आपण स्वतःच्या रिस्कवरच करतो. पण इथं तुम्हाला कसं आहे, सपोर्ट सिस्टम आहे आणि आपण सर्वांना मिळून काम करायचं. आणि सिंपल आहे, धंद्याचं गणित सिंपल आहे. स्वतः वापरायचं, आलेला अनुभव लोकांना प्रचार करायचा. जेवढा जास्त तुम्ही प्रचार कराल, जेवढा जास्त माउथ पब्लिसिटी कराल, तेवढा हा बिझनेस वाढतो. आणि कैलास सरांच्या प्रेमापोटी मी परत आम्ही त्यांना आलो. आणि त्याचबरोबर ह्या जे सरांनी जे टीडीचा उपक्रम केला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये, आणि त्यांना या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.